ही थेट दृश्य आपण पाहतोय तर शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि आता शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येतोय। यानंतर ते थेट त्यांच्या निवासस्थानी जातील आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, नक्कीच आपण पाहतोय की शरद पवार यांना तब्बल 5 दिवसानंतर आता रुग्णालयातून डिस्चार्ज जो आहे तो देण्यात आलेला आहे। सोमवारी खरं तर शरद पवार यांना खोकल्याचा त्रास सुरू झाला आणि इन्फेक्शन झाल्यामुळे पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आणि त्या दिवसांपासून आजपर्यंत याच रुबी हॉल क्लिनिकमध्ये शरद पवारांवरती उपचार सुरू होते। काही आजार किरकोळ आजार शरद पवारांना झाले होते, ज्यात खोकला असेल किंवा छातीमध्ये थोडंसं इन्फेक्शन जे आहे ते झालं होतं आणि त्या आजारावरतीच मात करत शरद पवार आता रुग्णालयातून बाहेर येताना दिसत आहेत। त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत, प्रतिभा काकी आहेत, हे सगळे पवार कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहे आणि आता शरद पवारांना रुग्णालयातून बाहेर जे आहे ते नेण्यात येत आहे। खरं तर डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवारांची प्रकृती आता उत्तम आहे। फक्त पुढचे 4 ते 5 दिवस त्यांना जो आहे तो आराम करावा लागेल। इन्फेक्शन असल्यामुळे लोकांमध्ये त्यांना मिसळता येणार नाही, लोकांमध्ये जाता येणार नाही, थोडासा आराम काही दिवसांसाठी करावा लागणार आहे आणि 4-5 दिवसानंतर शरद पवार त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमाला लागू शकतात। जे डेली रुटीन आहे शरद पवारांचं ते फॉलो करू शकतात। पण आता इथून मोदी बागेत जे शरद पवारांचं निवासस्थान आहे पुण्यातलं, तिथं शरद पवार जातील आणि पुढचे 2 दिवस खरं तर शरद पवारांचा मुक्काम पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी असणार आहे आणि आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांच्यासोबत एक डॉक्टरांची टीम देखील काही काळ आजच्या दिवस तरी मोदी बागेत थांबणार आहे। आता जरी प्रकृती उत्तम असली तरी त्यांना छातीमध्ये इन्फेक्शन जे आहे ते खोकल्यामुळे झालं होतं आणि त्याच्यावरती उपचार करण्यासाठी शरद पवारांना सोमवारी बारामतीवरून थेट याच रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर आज मात्र त्यांना डिस्चार्ज मिळतो आणि त्यांच्या प्रकृतीत उत्तम सुधारणा झाल्याचं देखील रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय आणि आता पुढचे काही दिवस शरद पवारांना हा थोडासा आराम करावा लागणार आहे आणि 3 ते 4 दिवसात ते आपल्या दैनंदिन कार्यक्रमाला सुरू करू शकतात। ठीक आहे अभिजित, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। रुबी हॉल क्लिनिकमध्ये पवारांवर उपचार सुरू होते, मात्र आता पवारांची प्रकृती उत्तम असल्याची डॉक्टरांकडून माहिती देण्यात आलेली आहे आणि तब्बल 5 दिवसानंतर शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात येतोय। शरद पवार यांना सध्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आलेला आहे।